नमस्कार. आज काही झटपट आणि चटपटीत खावंसं वाटत होतं. कारण काय झालं, दिवाळीचं फराळ बनवून खूप थकले होते. तर जे सुचलं ते बनवलं, तर तेच तुम्हाला सांगते. तर त्यासाठी तेलामध्ये जिरं आणि कांदा परतून घ्यायचा. त्यासोबत दालचिनी, तमालपत्र, हिरवी वेलची, मसाला वेलची, सालीची आणि हळद आणि आलं लसूण पेस्ट घालून नाही का छान परतून घ्यायचं. त्यानंतर एक टोमॅटो घालायचा, फ्लावर, बटाटा, गाजर, काजू, शेंगदाणे किंवा तुमच्या आवडीच्या इतर भाज्याही घालू शकता. आणि ह्या भाज्या घालून नाही का छान 2 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे झाकून. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर त्यामध्ये मी इथे लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला, धणे पावडर, पावभाजी मसाला, कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला आणि काळी मिरी पूड घातली आहे. आणि हे 1 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर धुवून ठेवलेला तांदूळ त्याच्यामध्ये घालायचा आणि तो सुद्धा 1 मिनिटभर त्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तो परतून झाला की त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालून 70% आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा.